राष्ट्रीय नेते आमचे ज्येष्ठ सहकारी विधान परिषदेचे आमचे माजी सहकारी कावडे साहेब, आदरणीय नाना, आमचे मित्र प्रदीप जयस्वालजी, रमेश बोरनारेजी, संजय शिरसाटजी, सर्व पक्षाचे महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष आमचे ठोकळेजी आणि सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मित्र, फार मी वेळ घेणार नाही. आधीच्या वक्त्यांनी सगळेच मुद्दे बोलून झाले. कार्यकर्त्याच्या मनातलं पण आपण बोललो पाहिजे. आज महायुतीचा हा जो मेळावा घेतलेला आहे, वर तर सगळे एक झाले, सत्ता मिळवली, परंतु कार्यकर्ते सुद्धा मनाने एकत्र आले पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि कार्यकर्ते केव्हा एकत्र येतील? आमचे नेते जेव्हा सगळ्यांना घेऊन तर बसतील तरच एकत्र येतील. बोराजींनी बरोबर सांगितलं. आता जो विकास मागच्या 2 वर्षाच्या काळात, मागच्या 1 वर्षात आम्ही आलो कराड साहेब तुमच्या बरोबर, जे महत्वाचे निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण घेतले, ते निर्णय खालपर्यंत पाझरले पाहिजेत. अजून एक खंत कराड साहेब मला तुमची, सगळ्याच नेत्यांची, आमच्या सगळं, आम्ही सुद्धा त्याच्या सहभागी आहोत. जो विकास नागपूरचा झाला, पुण्याचा झाला, मुंबईचा झाला, हजारो कोटी, लक्षावधी कोटीच्या आकडे आम्ही बघतो, त्याचे उद्घाटनं बघतो, त्याचे भूमिपूजन बघतो. औरंगाबादच्या, छत्रपती संभाजीनगरच्या सवय वाईट या विकास जो करायचा, त्यातले महत्वाचे मुद्दे, रोज पाणी मिळालं पाहिजे. 2004 पासूनच्या सर्व खासदारांनी घोषणा दिल्या. आता नवीन खासदारांनी घोषणा द्यायची नाही, त्यांनी करून दाखवायचं. मेट्रोचे आम्ही बघतो, शेंद्र्यापासून वाळूजपर्यंत लोकांचे थवेचे थवे रिक्षाचे सिटी बसची वाट बघत असतात. ती मेट्रो कधी होईल हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भूमिपूजन सुद्धा करतात आणि तेच उद्घाटन सुद्धा करतात. अशा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. अजितदादांना पण तसाच कटाक्ष असतो. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही प्रोजेक्ट असतील, जे सर्वसामान्यांच्या ह्याच्यासाठी असतील, अब्दुल सत्तार साहेब झाले, पालकमंत्री झाले, कराड साहेब जो निर्णय घेतात, तो मूर्त स्वरूपात आले पाहिजे. औरंगाबादकरांना, आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना एका वर्षाच्या आत पाणी मिळालं पाहिजे. परवा भुमरे साहेब, आपले कराड साहेब, आम्ही बसलो होतो, अजितदादा होते. अजितदादांनी सुद्धा गाडी दिली, पालकमंत्र्यांनी आवाज उठावा, 800 कोटी आम्ही तुम्हाला देऊ. निश्चितच मला खात्री आहे, ज्या महापालिका, आता तुमच्या महापालिकेत सगळेच लोक होते, कुणाचं नाव घेणार, कराड साहेब होते, जयस्वाल साहेब होते, शिरसाट साहेब होते महापालिकेची आर्थिक परिस्थिती कशी आहे सगळ्यांना माहिती. महापालिका आपले ते 800 कोटी देऊ शकत नाही कराड साहेब. एक तर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणा किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून आणा. आणि पालकमंत्र्यांना सूचना अजितदादांनी दिल्यात परवा, तेव्हा मला निश्चित खात्री आहे की या आठवड्यामध्ये ते 800 कोटी राज्य सरकारच्या वतीनं अजितदादांच्या मध्यस्थीनं आपल्याला मिळतील आणि ही पाणी पुरवठा योजना मार्गी लागेल. कितीतरी आज बोलण्यासारखं आहे, परंतु असे मेळावे 3 घटक पक्षाच्या तर उसळफुगं राहणारच. लोकसभा कोण लढायची हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे भुमरे साहेब पण आहेत, आमचे कराड साहेब पण आहेत. आता पक्षासाठी ज्याचं नाव देतील आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. कारण मला खात्री आहे भुमरे साहेब पण रुसणार नाही आणि कराड साहेब पण रुसणार नाही. तुम्हीच रुसणार नाही. कराड साहेब सोपं आहे नाव, आम्ही सगळ्यांना कशा दिव्यातून जावं लागतं, तुम्ही दिव्य केलं नाही ते अजून. ते दिव्य कसं असतं भुमरे साहेबांना विचारा, सत्तार साहेबांना विचारा. आणि सत्तार साहेब आज मेळाव्याला इथं हिंगोलीची सभा सोडून आले. आणि जनरली सत्तार साहेबांना, आम्हाला आधी असं वाटत होतं आदरणीय शरद पवार साहेबांनाच कळतं पुढचं 5 वर्षाचं, सत्तार साहेबांना पुढच्या 10 वर्षाचं कळतं. कुठल्या पक्षात जायचा निर्णय ते घेतात, कुठला पक्ष जिंकणार निर्णय ते घेतात. आणि निश्चितच मला खात्री आहे भुमरे साहेब, कराड साहेब
आपल्या दोघांनी निर्णय जर का सत्तार साहेबावर सोडवला तर 100% ते निर्णय घेतील कुणाला खासदार करायचं. खासदार तर महायुतीचा होणारच आहे, ह्याच्या बाबतीत दुमत नाही. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तन मन धनाने आपल्या बरोबर राहील याची ग्वाही या प्रसंगी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.